हे बघा, आता आपण ग्लोबल करतोय बरोबर. तर ग्लोबलसाठी पहिले आपल्याला साहित्य बघून घ्यायचं आहे. साहित्य काय काय लागणार आहे? कॉटन लागेल, ऑइल लागेल, पॅराशूट ऑइल लागेल. ऑइल आपल्याला स्कॅल्पला, जिथे स्कॅल्प खराब होऊ नये, कलर लागू नये, कानाला वगैरे आपल्याला ऑइल लावायचं असतं कॉटनच्या साह्याने. नंतर आपल्याला शॅम्पू लागणार आहे. मी शॅम्पू करूनच घेतलेला होता सल्फेट फ्री शॅम्पूने. साधा शॅम्पू घ्यायचा आहे कुठलाही, तुम्ही डव घ्या, कुठलाही डव, पॅन्टीन, परत तुम्हाला आवडतो घ्या आणि वॉश करा. वॉश केलेले सुकलेले केस आपल्याला पाहिजे. हँड ग्लोव्ज लागेल, इयर कॅप लागेल, बाउल लागेल, ब्रश लागेल. माझ्या केसांचा जो कलर आहे हा 03 नंबर मी घेतला आहे. प्रोडक्टचे फोटोज पण तुम्हाला येऊन जातील. त्याच्यानंतर कधी पण आपल्याला स्कॅल्पला लावायचं असतं, आपल्याला याच्यामध्ये जे हायड्रोजन पॅरॉक्साईड आहे कमी प्रमाणात असेल तेच आपल्याला यूज करायचं आहे. 20 डेव्हलपर हे स्कॅल्पला लागतं. जर तुम्ही ते 30 यूज केलं, स्कॅल्पला इचिंग होईल, ती जास्त डॅन्ड्रफ एक्सपोज करेल, हेअरफॉल होईल, इचिंग होईल. म्हणून 30-40 मध्ये ग्लोबल कलर केला जात नाही. 20 मध्ये आपल्याला ग्लोबल कलर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लागेल टॅल्कोम आणि तुम्हाला लागेल सेक्शनिंग क्लिप. त्याच्यानंतर जर कलर लागूनच गेला, ऑइल लावायचं विसरून गेले, तर तुम्हाला हे जे आहे हे क्लीनर आहे, कलर क्लीनर. तर याच्याने कॉटनवर हे घेऊन आपल्याला ते जिथे कलर लागला आहे ते क्लीनर आपल्याला करायचं आहे. सगळ्या प्रॉडक्टचे फोटोज मी तुम्हाला पाठवते.